नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। योगी युंजित सतत मात्मानं रहसि स्थितः। एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहाः। पाहापा नवल कैसे चोज के उपदेश केवते झुंज। परी पुढे वाल भाचे भोज नाचत असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। आतापर्यंत भगवंताने योगारूढ पुरुषाचं महात्म्याचं लक्षण प्रतिपादन केलं, पण ती लक्षणं प्रतिपादन करत असताना भगवंताने तो प्रकार का सांगितला याचा विचार ज्ञानोबाराय स्वतःच्या मनाशी संवाद करून प्रतिपादन करतात की भगवंताने महावाक्याचा उपदेश केला, ब्रह्मज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगून स्वरूपाचं प्रतिपादन केलं, पण ती करत असताना एक सावधगिरी ठेवली की कदाचित मी जर ब्रह्मविद्या प्रगट केली आणि अर्जुनाच्या ठिकाणचं कल्पित असणारं द्वैत या द्वैताचा पूर्णपणे जर निराश झाला तर जी अर्जुनाच्या विषयी मला आवड आहे किंवा माझ्याविषयी अर्जुनाला जी आवड आहे त्या आवडीमध्ये काही ना काहीतरी न्यूनता येऊ शकते। ऐके द्वैताचा ठावोची फेडी ते ब्रह्मविद्या की जेल उघडी। तरी अर्जुना पडिये किंवा अर्जुन पडिये हे गोडी नासेल हन। आणि म्हणून ब्रह्मविद्येचा भाव असा आहे, ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, ब्रह्मभाव प्राप्त झाला की शरीरभाव राहत नाही। ज्ञानोबारांची ओवी आपण बऱ्याचदा पाहत आहोत। ते शरीरभाव नासती इंद्रिये विषयी विसरती। जैसोहम भाव प्रतिती प्रगट होय। जीवाला शरीराचा विसर पडण्याच्या काही अवस्था आहे। एखाद्या व्यक्तीला जर मूर्छा आली तर मूर्छा संपन्न व्यक्तीसुद्धा शरीराला विसरतो। एखाद्या व्यक्तीने एखादं वाईट पेय प्राशन केलं की त्यालाही आपल्या शरीराचा विसर पडतोच की नाही। किंवा प्रारब्ध बलाने जर सुषुप्ती अवस्था आपल्याला प्राप्त झाली तर त्याही अवस्थेमध्ये आपल्या शरीराचा आपल्याला विसर पडतो, परंतु तो विसर तात्कालिक आहे, क्षणिक आहे किंवा त्याला कालमर्यादा आहे। प्रारब्ध पुन्हा भोग देण्याकरता सन्मुख झालं की जीवाला जागृती अवस्था प्राप्त होते आणि जाग झाल्यानंतर पहिल्यांदा त्याला मी असा अहमभाव जागृतीला प्राप्त होतो। आणि अहमभाव प्राप्त झाला कालांतराने ममतेचा विस्तार होतो। अहंता आणि ममता यांचा विस्तार म्हणजेच प्रपंच आहे आणि ममता आणि अहंता यांचा संकोच म्हणजेच अध्यात्म आहे। जर कदाचित ब्रह्मविद्या प्रगट झाली आणि अर्जुनाचा अहमभाव गेला तर त्याला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होईल। मग मी आणि अर्जुन एक असेल तर एकामध्ये भक्तीचा व्यवहार करता येणार नाही, एकामध्ये संवाद नाही, एका दर्शन नाही, एका व्यक्तीत प्रवचनसुद्धा नाही। मग काय कीजेल एकले या एकट्या व्यक्तीने करावं तरी काय? कारण कल्पित द्वैताचा अंगीकार केल्याशिवाय भक्तीचा व्यवहार घडू शकत नाही। अद्वैताचा अधिष्ठान आहे पण त्याला कल्पित द्वैताचा अंगीकार केला आहे की भक्ती सुखा लागी आपण पेची दोहे भागी। वाटोनिया अंगी सेवकई बाणे एरा नाम मी ठेवी। मग भजती ओज बरवी न भजते यादावी योगी आजो तयाचे आम्हा व्यसन। भगवंताला ती आवड आहे, देवाची आवड, देवालाही व्यसन आहे, पण लौकिकातलं व्यसन ते व्यसन घ्यायचं नाही बरं। व्यसन शब्दाचा अर्थ आहे छंद, व्यसन शब्दाचा अर्थ आहे पराकोटीची आवड, जे सेवन केल्याशिवाय व्यक्तीला करमत नाही किंवा आपण जगूच शकत नाही अशी पराकोटीची आवड, त्याला व्यसन किंवा छंद असं म्हणतात। वैकुंठवासी गुरुवारी घुलेबाबा सांगायचे, व्यसनानी बहुनी संती। व्यसन पुष्कळ प्रकारचे आहे पण खरे व्यसन दोनच आहे, विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम। दोनच आवड असावी, दोन प्रकारची। ब्रह्मविद्येचा अभ्यास करायचा एक व्यसन असावं किंवा परमात्म्याच्या चरणकमलाची सेवा करण्याचं व्यसन असावं। हे खऱ्या अर्थाने दोन व्यसन आहे। देवालाही तीच आवड आहे। मग एकट्याने काय करावं?
अर्जुनाला पाहिलं की देवाने शांत व्हावं, कडकडून आलिंगन अर्जुनाला द्यावं आणि तोंड भरून अर्जुनाशी वार्ता करावी. आपल्या मनामध्ये सामावत नाही, जी गोष्ट कोणाला सांगावीशी वाटत नाही, पण ती देवाने अर्जुनाला मोकळ्या मनाने सांगावी. आणि जर या अर्जुनाचं ऐक्य झालं तर मग ते सांगावं कोणाला? मनुष्याला ही कायम एक भावना असते, आपलं मन कोणाच्या तरी समोर त्याला मोकळं करावं असं वाटतं. काल परवा आपण विचार केला, अशी आपल्या जीवनामध्ये काहीतरी व्यक्तिमत्व नक्की असावी की ज्यांच्यासमोर आपण आपलं सगळं मन मोकळं करू शकतो. अगदी पुण्य केलं तेही प्रगट करावं आणि आपल्या हातून पाप घडलं हे सुद्धा मनुष्याने मोकळ्या मनाने सांगावं. नाहीतर त्याच्या मनातले ते दोष त्याला वारंवार खात असतात, त्याच्या मनाचं खच्चीकरण करतात. याला आत्मनिवेदन म्हणतात. आत्म म्हणजे अंतःकरण, अंतःकरण समर्पित करणं याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अंतःकरणही देवाला द्यावं, तो मन हे मीच करी किंवा तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिग महोदधी का गांग रिगाले जैसे. मन मोकळं करावं. सगळ्या जगाने आपलं मन देवाला द्यावं, पण देवालाही असं वाटतं की आपल्या मनात जी गोष्ट सामावत नाही ती कोणाला तरी सांगावी. आणि ते सांगावी तर देवाला आपल्या जीवनात दोनच पात्र भेटले. पहिलं पात्र आहे भक्तराज अर्जुन, दुसरी योग्यता संपन्न अधिकारी उद्धवजी. या दोन महापुरुषांना भगवंताने आपलं अंतःकरण मोकळं केलं. बरं, एरवी कोणासोबत नाही केलं. एरवी आश्वासनं दिले. भगवान शेषाला सांगितलं की चला आपल्याला अवतार घ्यायचा आहे, पृथ्वीवरी दैत्य मातली ते फार, चला अवतार घेऊ. आता त्याने अवतार अजिबात नाही, मी घेणार नाही म्हणे. का? मागचे आम्हाला अनुभव तसे आले, तुम्ही आम्हाला दिंडीला घेऊन गेले, आम्हाला सगळे अनुभव माहिती, आम्ही आता अवताराला येणार नाही. पण भगवान हुशार होते, शेषाचं ऐकून घेतलं. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे. 14 वर्षापर्यंत उपवास केला. वास्तविक वनवास मला नव्हताच, मला वाटलं तुमची सेवा करायला यावं. काय मला काय माहिती एवढे कष्ट होतील म्हणून. मी वनामध्ये जाऊन फळं घेऊन यायचो. जानकी मातेला असं वाटायचं की लक्ष्मणजी येता येताना फळं खात असतील, त्यामुळे तिने मला कधी विचारलं नाही. आणि तुम्हाला असं वाटलं की आपलं भोजन झाल्यानंतर जानकी माता लक्ष्मणजींना फळं देत असतील, त्यामुळं तुम्हीही विचारलं नाही. दोघांनी फळं खाल्ले, मी उपवाशीच राहिलो. 14 वर्षावरी केले उपोषण, पण ते व्रत होतं. बरं, 14 वर्षापर्यंत उपवास आहे. 14 वर्षापर्यंत डोळासुद्धा लावला नाही. काय तयारी असेल? 14 वर्षापर्यंत किती तयारी, व्रत काय असेल? कोणत्यातरी महात्म्यांच्या मुखातून मी ऐकलं बघ, काल परवा, मला आता नक्की आठवत नाही. लक्ष्मणजींनी ते 14 वर्षापर्यंत निद्रेवर विजय कसा काय संपादन केला, तर ते म्हणे कोणतं तरी योगातलं आसन आहे आणि 2 मिनिट जरी ते आसन साध्य झालं एखाद्या व्यक्तीला, असं म्हणतात. बरं, आता तो त्यांचा अनुभव असेल किंवा काय आपल्याला माहिती नाही, फक्त मी ऐकलं ते. तर ते 2 मिनटं जर आसन जय झालं, साधलं ते आसन, दिवसभराची झोप त्याच्यामध्ये होऊन जाते. अशा आपल्या भारतात आजही काही व्यक्तिमत्व आहेत जे फक्त दररोज 3 तास झोप घेतात, 12 ते 3पर्यंत. 3:30ला ते जागे होतात, पण दिवसभर प्रसन्न असतात, कारण त्यांनी काही योगाची साधना पूर्वी सिद्ध केलेली आहे. म्हणून अशा व्यक्तीला 2-3 तासाची विश्रांती जरी मिळाली तर त्यांचं 24 तासाची पूर्ण विश्रांती संपुष्टामध्ये म्हणजे साध्य होते त्यांना. आणि एक सुभाषित पण असा आहे, काही गोष्टी वाढवल्याने वाढत जातात आणि जेवढ्या कमी केल्या तेवढ्या कमी होतात. त्याच्यामध्ये आहार, निद्रा, व्यसन, भांडण आणि अंगाला आलेली खाज, हे त्याच्यात गोष्टी आलेल्या आहे. मी नाही म्हणा, त्याच्यात शब्द आलेला, मी काय त्याचं माझं थोडी पदार्थ सांगतो आहे. जे एखाद्या त्वचेला जर खाज आली आणि जर मनुष्य खाजत राहिला की ती वाढत जाते, शांत बसला की ती कमी होते. भांडणं जेवढे कमी केले तेवढे कमी होतात, शब्दाने शब्द वाढत जातो. निद्रेचंही तसंच आहे. जितकी निद्रा आपण वाढवीत जातो तितकी जास्त लागते आपल्याला.
आणि निद्रेची सवय लागली की दुपारी तेवढीच लागते, रात्री तेवढीच लागते. मला तर असं आहे, दुपारी जास्त झोप जर एका दिवशी झाली तर मला रात्री लवकर झोप लागत नाही, कारण दुपारी विश्रांती झालेली आहे, रात्री लागत नाही. पण काही उत्तम अधिकारी असतात, दिवसाही तेवढीच रात्री तेवढीच, आपला तेवढा अधिकार नाही अजून. निद्रा वाढवली की वाढत जाते. आहाराचं सुद्धा तसंच आहे. जेवढा आहार वाढविला तेवढा वाढत जातो, आणि जेवढा कमी केला तेवढा आहार कमी होतो. आणि त्याच्यामध्ये व्यसन एक आहे, जेवढं वाढवलं जाईल तेवढं ते वाढतं, जेवढं कमी केलं तेवढं कमी होतं. व्यसनाचे प्रकार मग आपण मनाने ठरवायचे की चांगलं व्यसन कोणतं. विद्या व्यसनम, त्याला आपण शब्द लावायचा, अध्यात्म विद्या व्यसनम. व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. हे देवाला आवड आहे. देवाने विचार केला, अर्जुन जर माझ्याशी एकरूप झाला, मन मोकळं कोणासमोर करावं. काय अधिकार असेल? भक्तराज अर्जुनाचा अधिकार आहे. त्या शेषाचा आपण आत्ता सांगितलं ना, लक्ष्मणांनी 14 वर्षापर्यंत निद्रा विजय संपादन केला, निद्रेवर विजय. पण त्यांनासुद्धा नाही सांगितलं या अवतारात, जे न सांगेचे बंधू बळीभद्राशी. वसुदेवानी भागवतामध्ये नारदांकडे तक्रार केली की मला ब्रह्मज्ञान सांगा. नारदजी म्हणले, अहो जे ब्रह्मज्ञान सांगायचं ते ब्रह्म तुमच्या अंगणात खेळतंय, तुमच्या उदरी ते जन्माला आलं, काय ब्रह्मज्ञान सांगावं. वसुदेव म्हणले, मला माहिती, पण गत जन्मात मी आराधना केली, पूर्वी आराधिले म्या देवराया, पण पुत्राच्या लोभामुळे मी फसविलो गेलो, आणि मी देवाला ब्रह्मज्ञान नाही मागितलं. देवाला मागितलं की तू माझा पुत्र होऊन जन्माला यावं. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परी मज न सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. मी ब्रह्मज्ञान विचारावं तर देवाने म्हणे, बाबा अहो मी तुमचा बालक आहे, चरणवंदना करावी, ब्रह्मज्ञान नाही सांगितलं. आणि ते अर्जुनाला मात्र बळच, परिस बापा म्हणे परिसनी आचाराया, ऐके बापा धनंजया. का? प्रेम संपन्न जी व्यक्ती असते की नाही, त्याच्यासमोर मनुष्याने कितीही बोललं की त्याला ते कमीच वाटतं. असं वाटतं त्याने का जेवी नाही बोलावे, ते देखिले तरी पहावे, भोगिता साड दुनावे, पडियंत या ठाई, ऐसे प्रेमाची ही जाती, आणि पार्थ तव तेची मूर्ती. म्हणून करोला हे खंती उगेपणाची 18व्या अध्यायातला भाव आहे. देवाने बोलत राहावं किंवा अर्जुनाने आपल्याशी बोलत राहावं, पाहिलं तरी पुन्हा पुन्हा पाहावं, कितीही सेवन केलं तर पुन्हा पुन्हा ते सेवनच करावं, असा प्रेमाचा प्रकार असतो. आणि या प्रेमाचा मूर्तिमंत आकार अवतार कोण असेल तर भक्तराज अर्जुन आहे. म्हणून देवाला वाटतं, जर अर्जुनाचं माझ्याशी ऐक्य झालं तर मग कुणाला सांगावं. ज्ञानोबारा म्हणतात, हे तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल ऐकताना, अवघड वाटत असेल, पण ऐका, श्रीकृष्णाच्या सुखाची मूर्ती म्हणजेच अर्जुन आहे. जसं एखाद्या मातेला वयसेच्या शेवटी एखादं अपत्य प्राप्त व्हावं, निर्देश असाच आहे बरं. म्हणजे ओवीमध्ये वयसेची या शेवटी जैसी एकची विये वांझोटी, मग ते पुत्र आहे का पुत्री आहे असं नाही सांगितलं. आपण घेऊ, कन्या घ्या, पुत्र घ्या, समानता घ्या ना. एकच अपत्य प्राप्त झालं. 13व्या अध्यायात आलं आहे, म्हातारपणी झाले रत्न एक कवी पाहिले, ते तर शब्द आलेला आहे. पण इथे मात्र अपत्य प्राप्त झालं आहे. आणि काय प्रेम आहे मग, मुलगा किंवा मुलगी, आई आणि त्याचं प्रेम. ज्या स्त्रीला पुत्र किंवा पुत्री कन्या प्राप्त झाली की नाही, घरकाम आठवत नाही बघा, ते सारखं त्या बालाच्या संगोपनामध्ये व्यस्त असते. तो प्रेमाचा वात्सल्याचा प्रकार असतो. ज्ञानोबारा म्हणतात, देवाला तसं झालं, तैसे झाले श्री अनंता. म्हणजे असं कसं काय म्हणता, जर देवाचं अर्जुनावरचं अत्यधिक प्रेम मी पाहिलं नसतं ना, तर मी हे वाक्य बोललोच नसतो. जरी तयाचा न देखता अतिशयेथ, ऐसे तरी मी न म्हणता, वयसेची या शेवटी एकची वे वांझोटी असं मी म्हणलोच नसतो. पण देवाचं अत्यधिक प्रेम मी अर्जुनावर पाहिलं, आणि ते प्रेम पाहिल्याबरोबर मी हे बोललो. बऱ्याच बाहेरच्या गोष्टीवरून आतल्या गोष्टी कळतात की नाही. दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष, व्यक्तीचा चेहरा सांगतो की त्याची प्रसन्नता काय आहे. मलाही थोडं फार कळतं बरं, जास्त नाही त्याच्यातलं, पण मी चेहऱ्यावर सांगू शकतो.
किंवा एखाद्या व्यक्तीची झोप झाली का न झाली, एखादा व्यक्ती प्रवासानं आला की काय, एखादा व्यक्ती चिंता करतो काय, तुम्हाला मग पाठ झाल्यावर नवीन दुकान चालू करता काय, असं काही नाही. कोणाला चिंता आहे, कोणाच्या समस्या आहे, असं काही नाही. ते ज्योतिषाकडे जायचं, आपल्याकडं नाही. तो खूप हुशार आहे बाळा, पण तुझा अभ्यासात मन लागत नाही. तो सगळ्याच्या उपयोगी पडतो, तुझ्या मदतीला कोणी धावून येत नाही. पैसा फार कमवतो पण टिकत नाही. अरे हे सगळंच आहे. चेहऱ्यावरून सुद्धा कळतं की नाही, काही भाव चेहऱ्यावरून कळत आहे. दर्शनावरून पुण्यपुरुष कळतो आहे. एखाद्या व्यक्तीच्या आदरातिथ्यावरून त्या व्यक्तीच्या मनातलं प्रेम कळतं आहे. पाताळामध्ये पाणी आहे, झाडाच्या टवटवीतपणावरून कळतं आहे. तसंच पाहिलं तर देवाच्या अत्यधिक प्रेमावरून देवाला अर्जुनाचं किती वेळ लागलं हे कळतं आहे. म्हणून ज्ञानोबा आश्चर्य व्यक्त करतात. तरी जाणी जे झाड फुले, का मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मेचे. फुलावरून झाड कळतं. 2 शब्द बरं. मानस जाणी जे बोले, बोलण्यावरून मानस म्हणजे अंतःकरण कळतं, आणि बोलण्यावरून माणूसही कळतो. म्हणजे शब्दावरून तो कोणत्या प्रांतातला आहे हे कळतं. आपल्या माऊलीच्या मंदिरातले दुकानदार नाही, हे टोपीवरून ओळखतात. या नाशिककर, कडक टोपी, लगेच कळतं त्यांना. ते टोपीवरून आणि भाषेवरून त्यांना कळतं. मराठवाड्यातले लोकही त्यांना कळतात भाषा. मानस जाणी जे बोले, का भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आज आपल्या सुखदुःखाच्या भोगावरून गतजन्मात आपण काय कर्म केलं ते कळत असतं. तसं देवाच्या अत्यधिक प्रेमाच्या भरामुळे देवाला अर्जुनाचं वेड लागलं आहे. हे ज्ञानोबा प्रतिपादन करतात. ही ज्ञानेश्वरी बरं. आता श्लोकाचं व्याख्यान झालेलं आहे. खरं तर श्लोकाचं व्याख्यान 2च वयात झालं होतं. पुढं ती अस्तवे नाहीसे आणि ऐसी या दृष्टी जो विवेकी, 2च वयामध्ये व्याख्यान झालं. ऐसी असाधारण आहे, हे पुढे ज्ञानेश्वरीला प्रारंभ झाला. कोणाकोणाची लक्षणं देवाने सांगितलं आहे. आणि ज्ञानोबांना ज्या ठिकाणी विस्तार करण्याकरता वाव मिळाला, तिथे ज्ञानोबाला आपल्या आवडीचा जो विषय असतो ना, त्याचं प्रतिपादन केल्याशिवाय किंवा तृप्त होईपर्यंत, जोपर्यंत तृप्ती होत नाही ना, तोपर्यंत थांबत नाही ज्ञानोबा आहे. 16व्या अध्यायामध्ये तर असं म्हणतात की आता मी अपराध न गणी, किती अपराध होतो हे मी मोजत नाही. लांचावलो अर्धधनी नुठी कदा, मी अर्धी तृप्ती झाली म्हणून उठणार नाही. जोपर्यंत माझी पूर्ण तृप्ती होत नाही, परी मी तुझ्या गुणी लाचावलो अपराध न करी, भलते करी परी अर्थधनी नुठी कदा. काही करा तुम्ही असं म्हणाल की वा अभंग कधी सोडणार नाही, सोडणार. अर्धधनी नुठी कदा व्याख्यान मी करत राहणार. ज्ञानोबारांची आवड आहे आणि त्या आवडीतून ज्ञानोबारा व्याख्यान करता. पाहणं म्हणे आश्चर्य किती आहे. 23व्या क्रमांकाचे ओवी. पहा पा नवल कैसे चोज, के उपदेश घेव ते झुंज, परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. पहा बरं, नवल म्हणजे आश्चर्य आहे. आता ज्ञानोबारांना आश्चर्य वाटावं हे पुन्हा आश्चर्य आहे. ज्ञानोबारांना कौतुक वाटतं की नाही? 9व्या अध्यायामध्ये कौतुक वाटतं बघा ज्ञानोबारायांना. कोणाचं? मृत्यू लोकातले लोक किती निश्चिंत आहे त्यांचं कौतुक वाटतं आहे. या करितया अनित्यतेची थोरी, ब्रह्मयाचे आयुष्य ओरी, कैसे नाही होणे अवधारण्य पटून या. ऐसी जी लोकीचे नांदनोक, तेथ जन्मले आतीचे लोक, तयाची निश्चिंतीचे कौतुक वाटत असे. ज्ञानोबाला ते कौतुक वाटतं आहे. इथं ब्रह्मदेवाला मारावं लागतं अशी इथली अनित्यता आहे. आणि अशा अनित्य संपन्न जगामध्ये येऊन मृत्यूलोकातलं आयुष्य अतिशय अल्प आहे आणि तिथं येऊन काही माणसं निवांत आहे. काही सूद नाही मृत्यूची, कधी आपण मरणार आहे, निवांत आहे, निश्चिंत आहे. त्यांचं ज्ञानोबारांना कौतुक वाटतं आहे. नवल आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये नवल. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, आश्चर्यवत पतति तथैव चान्यः, आश्चर्यवत चैनमन्य शृणोति, श्रुत्वापेनं वेदन चैव कश्चित. हे पण आश्चर्य आहे. तिथलं आश्चर्य अध्यात्मातलं आहे. 9व्या अध्यात्म लोकव्यवहारातलं आश्चर्य आहे आणि इथं आलेलं देवाचं आश्चर्य आहे. हे भक्तिप्रेमातलं आश्चर्य. पहा नवल कैसे चोज. चोज म्हणजे आवड. काय आवड आहे
किंवा काय आश्चर्यकारक आवड आहे? कोणाची? देवाला अर्जुनाची लागलेली आश्चर्यकारक आवड आहे. म्हणून का बरं? अहो भगवान परमात्मा ब्रह्मविद्या सांगतात, मान्य आहे, उपदेश करतात आणि हिताचा उपदेश करतात. पण तो हिताचा उपदेश करत असताना देवाने कमीत कमी वातावरण तर पाहिलं पाहिजे ना. वातावरण नाही पाहिलं. गुरुवर्य राऊत बाबांनी एकदा सांगितलं होतं कीर्तनामध्ये, ज्याला वातावरण तयार करता येतं त्यानेच कार्यक्रम केला पाहिजे. हो, माहोल नाही म्हणत बरं मी, हां वातावरण. के उपदेश, उपदेश के, उपदेश कोठे आहे आणि केव ते झुंज, कोणीकडे युद्धाचं वातावरण आहे. खरं सांगा, आतापर्यंत जे आपण ऐकतो ब्रह्मविद्या, या श्लोकामध्ये आलं एकांत, एकाकी रहस्य स्थिता, एकटाच आहे आणि एकांतामध्ये राहतो आहे. म्हणजे गिरिकंदरामध्ये निवास करणं, जलाशय परिसराचा अंगीकार करणं, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंच्या चरणकमलाजवळ जाऊन एखाद्या निवांत गुरुकुलामध्ये वास्तव्य करावं, विवेक वैराग्य श्रमदमादी षटकन मुमुक्षुत्व या साधनाने संपन्न होऊन अधिकार्याने मग ब्रह्मविद्येचा अभ्यास करावा, असं सगळं ग्रंथ प्रतिपादन करतात की नाही? यापैकी भक्तराज अर्जुनाला कोणती अनुकूलता आहे? सांगा ना, कोणतीच अनुकूलता? गंगेचा काठ आहे? नाही. जंगलात राहतात का? नाही. गुरुकुलात आहे? और रथावर आहे, युद्ध रथावर आहे. फक्त एक आहे, हां, विवेक वैराग्य समाधी षटकन मुमुक्षुत्व यांनी संपन्न भक्तराज अर्जुन आहे आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू या लक्षणाने संपन्न परमात्मा आहे. म्हणजे वक्ता आणि श्रोता जर अधिकार संपन्न असतील तर त्यांना उपदेशासाठी देश म्हणजे ठिकाण, परिस्थिती म्हणजे काल परिस्थिती, सभोवताची परिस्थिती याची कोणती अपेक्षा लागत नाही. म्हणजे उपदेशाकरता काय लागतं? फक्त अधिकारी लागतात. मच्चित्ताः मदगत प्राणाः बोधयंत परस्परम कथयंत श्रमाम नित्यम तुष्यंती च रमंती च. म्हणजे ब्रह्मविद्या कुठं प्राप्त होऊ शकते? ब्रह्मविद्या रणांगणातही प्राप्त होऊ शकते. ब्रह्मविद्या स्मशानातही मिळू शकते. ब्रह्मविद्या क्षीरसागराच्या तटावरही मिळून घेता येते. आणि ब्रह्मविद्या घोड्यावर एखादा व्यक्ती बसला न रिकबीत जरी पाय ठेवला तरी पण मिळू शकते. फक्त त्याला काय लागतं? अधिकार लागतो. तवा जर तापला असेल आणि जर त्यावर भाकरी टाकली की ते चांगल्या प्रकारे पक्व होते, पण तवा तापला पाहिजे. आणि तापलाच नाही टाकली तर करपते, ते भाजत नाही. भूमिका तयार व्हावी लागते अंतःकरणाची. ज्ञानोबा म्हणतात, काय आश्चर्य देवाचं, काय आवड असेल, कुठे उपदेश आणि कुणीकडे युद्ध. दोन्ही परिस्थिती विरुद्ध आहे, विरुद्ध. यातलं देवाचं तात्पर्य असं आहे, देवाने आतापर्यंत अर्जुन देवाला भेटले नाहीत का? कितीतरी वेळा भेटले असतील, कितीतरी वेळा. किंवा भगवान परमात्मा कितीतरी वेळा यांच्या घरी आलेला आहे. ज्ञानोबारांचं प्रमाण आहे. काही व्यक्तिमत्व असतात ना, त्यांचे घरं अनेक ठिकाणी असतात, पण ते सहसा एकाच ठिकाणी कुठंतरी रममान होतात. समजा काहींचं मुंबईमध्ये घर असतं, पुण्यासारख्या शहरात असतं, पण ते सगळे सोडून आळंदी धर्मशाळेत राहतात, कारण त्यांना ते करमतं. इथं रममान जिथं मन होतं तिथं मनुष्य रममान वास्तव्य करतात, वस्तीला येतात. बरोबर आहे. तसं देवाचं सोन्याचं घर आहे द्वारकेत. सोन्याचं पूर्ण द्वारका सोन्याचे आहे. भगवंताने मथुरा विजय संपादन करून राजाला दिली आहे, स्वतः स्थापन केलं त्यांना. पण भगवान मथुरेत नाही रमले. सोन्याची द्वारका आहे तिथं सुद्धा रमले नाही. मग द्वारकेचा राणा राजा आहे, राजा. काही उल्लेख आहे ज्ञानोबाने हरिपाठामध्ये, द्वारकेचा राणा. द्वारकेतला एखादा गरीब व्यक्ती असं नाही. द्वारकेतला गरीब असता व्यक्ती तिथं काही मिळत नाही म्हणून पांडवाच्या घरी आला तर ठीक आहे, पण द्वारकेचा राणा आहे ना, हा राजा आहे, राजा. द्वारकेचा नरेंद्र राजा आहे, पण पांडवा घरी, पण पांडवांच्या घरी राहतो. पांडव कुठे? पहा ते पांडव अखंड वनवासी, कधी लाक्षागृहात, कधी वनात, कधी राज्यात, पण भगवान कायम पांडवांच्या घरी. मग आतापर्यंत देवाला त्यांची भेट झाली किंवा त्यांची देवाला भेट झाली, असे कितीतरी प्रसंग आले असतील ना पांडवांच्या जीवनामध्ये.
किंवा पांडव एकांतात आहे, कोणाचा तिथं वादविवाद नाही, गंगेचा परिसर आहे, त्या प्रसंगालाही देवाला ब्रह्मज्ञान सांगता आलं असतं की नाही? पण नाही, देवाने मुद्दाम कुरुक्षेत्र निवडलं. का? देवाने प्रातिनिधिक स्वरूपाने सांगितलं, जगातला प्रत्येक जीव आपलं जीवन जगताना कुरुक्षेत्रातच असतो. जसं अर्जुनाला नातेवाईकांचा वियोग होतो आहे, तसं आपल्यालाही होणारच आहे की नाही? संयोगा विप्रयोगांता हे सर्वांचं आहे. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन युद्धासारखी भूमी सगळीकडे आहे. म्हणून देवाने मुद्दाम युद्धभूमी निवडली. इतकी प्रतिकूलता कुठं असते का सांगा बरं ऐकायला? एवढी प्रतिकूलता कुठं नसते ऐकायला. कार्तिकेमध्ये सुद्धा कार्यक्रम होतात, बाहेरचे आवाज येतात आपल्याला, कारण लोकांनी उदार मनाने करणे लावलेले असतात. लोक उगं 100-200 असतात, पण अगदी लांबपर्यंत आवाज जावा, कुणावर वजन टाकतात काय माहिती. खरं तर आहे ना, हे सामाजिक जागृती झाली पाहिजे आपल्यामध्ये. आपण वारकरी आहे, पण विचाराच्या बाबतीमध्ये अजून खूप मागं आहे. अगदी जेवढा आपला समाज आहे तेवढीच आपली आवाज मर्यादा असावी. करणे लावाचं काय कारण आहे? किंवा प्रचंड आवाज आपलाच परमार्थ असा उसळी घेतो आहे की शेजारच्याचं पारायणसुद्धा ऐकू येत नाही. हे म्हणजे स्पर्धा झाली. हा द्वेष मत्सर कल झाला. हा परमार्थ नाही. परमार्थामध्ये सामावून घेतलं जातं. कर्कश प्रसंग आहे. कर्कश कार्तिकीमध्ये सुद्धा आपण कीर्तन तरी ऐकू शकतो. युद्धामध्ये ऐकता येतं का? खनाखन तलवारीचे घाव बसतात ढालीवर, हत्तींचे चित्कार आहे तिथं. एक योद्धा दुसऱ्या योद्धाला आवाहन करतोय, त्यांचे आवाज आहे. विसनेले हाका देते, दंड थोपाडतात, मांडी थोपडतात, आव्हान ये असं म्हणून. आणि ऐसिया समयी कर्कशी, अशा कर्कश प्रसंगामध्ये सुद्धा भक्तराज अर्जुन ऐकतात. हो, किती एकाग्रता असेल. उलट इतकं ऐकतात की देवाला समजा, देवा तुमचं चुकलं बरं, हो खरं आहे, मागे तुम्ही असे बोलले ना, आता असं काय बोलता? तेव्हा सांगितलं, हो बाबा चुकलं आमचं, असं नव्हतं म्हणायचं आम्हाला. 15व्या अध्यायामध्ये आलं आहे, तुमच्या स्वरूपाला जे एकरूप होता ते भिन्न आहे का अभिन्न आहे? अभिन्न असेल तर मिळण्याचा व्यवहार होणार नाही, आणि भिन्न असेल तर मिळाल्यानंतर पुन्हा माघारी आल्याशिवाय राहणार नाही. आणि काय म्हणता? यद्गत्वान निवर्तन्ते, ते मला मिळतात पुन्हा माघारी येत नाही. सांगा मग भिन्न का भिन्न? काय ऐक नाही. युद्धात पाठात आपल्याला आपण कळत नाही, युद्धात ऐकतात ते. देवाने मुद्दाम ते ठिकाण निवडलं. आणि उपदेशसुद्धा नीतिशास्त्राचा अगोदर थोडाफार केला आहे. हे अनार्य जुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम हा उपदेश केला आहे थोडासा. पण नंतर अशोचानन व शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासूंश नानुशोचन्ते पंडिताः अध्यात्मज्ञानाचा उपदेश. ज्ञानोबा म्हणतात, के उपदेश ब्रह्मज्ञानाचा हा दिव्य उपदेश कोठे, आणि युद्धाची भूमिका कुणीकडे? परस्पर हे प्रतिकूल वातावरण आहे. एरवी एखाद्याने जर आपल्याला विचारलं एखादी शंका, आपण मी प्रवासात आहे, नंतर सांगतो, किंवा मी जेवण करतो आहे, त्याला नंतर सांगतो असं म्हणतो की नाही आपण? पण तसं अर्जुन म्हणाल की देवा थांब, इथं युद्ध चालू आहे, आपण पलीकडे कोपऱ्यात जाऊ, असं नाही ना. देवाचीच आवड आहे. पहा नवल कैसे चोच, काय आश्चर्यकारक आवड आहे. उपदेश कोणीकडं किंवा उपदेश कुठं आहे? उपदेश युद्धाच्या भूमीवर, आणि युद्धभूमीची परिस्थिती कोणीकडं आहे? परंतु ज्ञानोबा म्हणता, आता देवाने ही निवड का केली यातला एक भाव सांगतो. अनुकूलतेमध्ये ऐकण कोणीसुद्धा प्रतिकूलतेमध्ये ऐकलं पाहिजे. सर्व भोगांची समृद्धी आहे, साधन समृद्धी अनुकूल आहे, त्या अनुकूलतेमध्ये कोणीसुद्धा ऐकेल. प्रतिकूलतेमध्ये तयारी कळत असते. सगळं अनुकूल आहे, मुलं बाळं सगळे मनाप्रमाणे ऐकतात, तेव्हा परमार्थ करत असेल अडचण ती नाही. पण घरात एकसुद्धा अनुकूलता नाही, सगळे प्रतिकूल आहे, आणि तशा परिस्थितीमध्ये परमार्थ टिकवणं ही खरी परीक्षा आहे. आणि म्हणून देवाने ती प्रतिकूलता निवडली. या परिस्थितीमध्ये अर्जुन जर ऐकेल तर जगात कितीही मोठी प्रतिकूलता आली
तरी तो अध्यात्म ज्ञानाच्या विचारातून विचलित होणार नाही, टिकेलच नक्की. म्हणून देवाने ती जागा निवडली बरं का. निवडावी लागते, भूमिका पाहावी लागते. आणखीन यातला एक भाव सांगून जातो. जर जीवनामध्ये काही घटना घडल्या ना दुःखाच्या, तर दुःखाच्या घटनेमध्येच पराकोटीचं अध्यात्मज्ञान सांगता येतं. पराकोटीचं. जसं एखादा शेतकरी वापसा साधला की पेरत असतो, तसं ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादी प्रतिकूल घटना घडली, दुःखाचं वातावरण तयार झालं, ते दुःखाची भूमिका म्हणजे त्याच्या अंतःकरणाची स्थिरता असते. आणि त्याच भूमिकेमध्ये पराकोटीचे अध्यात्म विचार पेरता येतात. किंवा शांतता जर असेल आणि एकाग्रता असेल तर चांगले विचार पेरता येतात. म्हणून आपल्याकडे सुंदर ते ध्यान पंचपदी घेतली जाते. अर्थात ती शांतरसातली असावी, रूपपा हाताची चाल वजनदार असावी. आणि या दोन अभंगातून जर श्रोता एकाग्र झाला, त्याला बाहेरच्या व्यवहाराचा विसर पडला, तो एकाग्र आणि स्थिर अभंगातून झाला की मग ते निरूपणाचे विचार त्याच्या मनात पेरता येतात. नाहीतर सुंदर ते ध्यानपासून तर पहिल्या चालीपर्यंत नुसता माहोल, कर्कशपणा किती वाढला कीर्तनामध्ये. आणि जर मग श्रोत्याचं अंतःकरण स्थिरच झालं नाही, तर तुम्ही काय विचार पेरणार आहे? ही विनाकारण पद्धती नाही आहे. पंचपदीची, रूपपा हाताची, तो अभंग गाण्याची सुद्धा पद्धती आहे. भाव काय, त्याला अनुकूल राग कोणता आणि त्याला वेळ किती लागतो पुन्हा, ते महत्त्वाचं आहे. नाहीतर कीर्तनकाराने भूमिका तयार केली आणि जास्त वेळ चालीला झाला तर त्याला ते लय जड जातं आणि हे कीर्तनकार झाल्याशिवाय कळत नाही. हे पण अडचणच आहे. या सगळ्याला ती भूमिका तयार करायला लागते. दुःखाचा प्रसंग जर एखाद्या कुटुंबावर कोसळला की त्याला आपण जेवढं ब्रह्मज्ञान सांगू शकतो की नाही, तेवढं एरवी सांगता येत नाही. कारण एरवी ते ऐकतच नाही. कारण एरवी सगळी भोगाची अनुकूलता असते, त्याचा एक डोळ्यावर पडदा आलेला असतो. आणि दुःख आलं की तेव्हा कळतं की हे अनित्य आहे, हे शाश्वत नाही, अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे. असा अंतर्मुख झाला की मग त्याला सांगता येतं. आणि पराकोटीची एकाग्रता, अंतःकरणाची शुद्धता, स्थिरता किंवा दुःखाने अंतर्मुख झालेली वृत्ती, एवढं सगळं जर तयार झालं की मग तेव्हा उपदेश करता येतो. म्हणून देवाने आपल्या जीवनामध्ये जर प्रतिकूलता पाठवली तर समजून घ्यावा आपल्यावर देवाचा खरा अनुग्रह झाला आहे. भक्तराज अर्जुन आणि परमात्मा एका गावातून फिरत होते. गुरु शिष्याचा वेश धारण केला. भक्तराज अर्जुन म्हणले, देवा, या गावात खरा भक्त कोण आहे बघू आपण. म्हणे चला. भगवान परमात्मा झाले गुरु, अर्जुनचे झाले शिष्य. गेले एका ठिकाणी. भक्त होता, पराकोटीचा आदरातिथ्य केलं. संभ्रमाचे आयती स्नेह जैसा ये व्यक्ती का दर्शनाची ये प्रशस्ती पुण्यपुरुष. पराकोटीचं आदरातिथ्य केलं, पराकोटीचं. तिथून भगवान परमात्मा निघाले आणि आशीर्वाद काय दिला माहिती आहे का निघताना? या भक्ताच्या घराच्या पाठीमागे असणारी जे गोठ्यात म्हैस आहे ती मरण पावावी, आशीर्वाद दिला. अर्जुनाला काही लक्षात नाही आलं. पुढं गेले, श्रीमंताच्या घरी गेले. एका श्रीमंताच्या, त्याने यांना अंगणात सुद्धा उभा केलं नाही. उलट मला धडधाकड दिसता आणि कुशाल भीक मागता, काम करायचा कंटाळा आला, आळशी, जगे, असे काही तर काही शब्द वापरले, काहीच्या काहीसुद्धा. भगवंताने आशीर्वाद दिला, वा, तुझी एक माडी तयार आहे का? अशा 3 माड्या तयार व्हाव्या. गावातून बाहेर आले. देवा, कळत नाही म्हणे, ज्याने आदरातिथ्य केलं त्या बिचाऱ्याची उपजीविका चालण्यासाठी फक्त एकच म्हैस होती. तिचं दूध विकून तो उपजीविका चालवायचा. आदरातिथ्य केलं, त्याने भक्तिभाव दाखवला, त्याला आशीर्वाद काय म्हणे? तुझे म्हैस मरण पावावी. आणि ज्याने आपला अंगणात उभा केलं नाही, टाकून बोलला, फुकाचे जीवन तरी पाजा, तेही पाजलं नाही पाणी, आणि त्याला तुम्ही आशीर्वाद द्याला का एका माडीची 3 माड्या व्हाव्या? काही कळलं नाही देवा मला. देवाने सांगितलं, अर्जुन असंही म्हणे, माझी जी काही व्यवहार आहे, कृपा, ती कोणालाच कळत नाही. अरे, सामान्य एक माडी असेल त्याच्यात एवढा अहंकार आला. हा व्यक्ती आहे ना, यापेक्षा घोर नरकात गेला पाहिजे.
म्हणून एका माडीत जर एवढा अहंकार तर 3 माड्या वाढल्या की किती अहंकार राहील. हा याच्यातच गुंतून राहावा. आणि जो पूर्वीचा भक्त आहे ना, तो सर्व संसाराच्या आसक्तीपासून मुक्त झालेला आहे. फक्त म्हशीमध्ये त्याचा जीव गुंतलेला आहे. त्याच्यामुळे एकदा तेवढं बंधन त्याचं मुक्त झालं, त्याच्यातून तो सुटला की बस तो माझ्या स्वरूपालाच प्राप्त झाला. म्हणून भागवतामध्ये का कुठंतरी श्लोक आला आहे, यस्यानुग्रहमिच्छामी तस्य सर्वम हराम्यहम. देव म्हणतात मी ज्याच्यावर अनुग्रह करतो की नाही त्याच्या सगळ्या जीवनातल्या गोष्टी मी हिरावून घेतो. तस्य सर्वम हरामी, हरण करून घेतो. यस्यानुग्रह इच्छामी, ज्याच्यावर अनुग्रह करावा अशी माझी इच्छा होते त्याचं मी सर्व अपहरण करतो. जगद्गुरू तुकोबाराने आपल्या जीवनामध्ये अल्पवयामध्ये लग्न झालं आणि इतका सुंदर व्यापार केला, इतका सुंदर प्रपंच चालवला. तुकोबारांचे वडील व्यापारी सावकारच होते. सगळी जबाबदारी तुकोबारावर आली. कारण तुकोबारांचे मोठे बंधू विरक्त निघाले. त्याने आपण याच्यात गुंतणार नाही. लहान बंधू तर लहानच होते आणि सगळी जबाबदारी तुकोबारावर आली. इतका सुंदर व्यापार चालवला, इतका सुंदर. म्हणून तर तुकोबारांचे ते लग्न झालेत ना श्रीमंत कुळामध्ये, त्याचं कारणच ते होतं. मूळचे तुकोबारा श्रीमंत झाले होते, सगळं देशोदेशी ख्याती पसरली. पण देवाच्या लक्षात आलं इथे प्रपंच नेटका करण्याकरता यांना नाही पाठवलेलं, जगाला भक्तिमार्ग दाखवावा यासाठी यांचा अवतार आहे. म्हणून भगवंताने बघू म्हणे आता किती व्यापार करतात. दुष्काळ, दुष्काळावर दुष्काळ. दुसरा व्यवसाय केला की अपयश, सगळीकडे अपयश. आईबाप मरण पावले, मोठी भावजाई मरण पावली, मोठ्या बंधू निघून गेले. स्वतःचा एक मुलगा आणि स्त्रीसुद्धा मरण पावली. दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्नान्न करिता मेली. पण तुकोबारांचे उद्गार काय? बरे झाले देवाने घाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली का, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. प्रतिकूलता आली तर ती देवाची आपल्यावर कृपा आहे. खरं देवाची कृपा आपण पाहत नाही, देवाच्या क्रियेकडे आपण पाहत नाही. मग काही काही माणसं परमार्थामध्ये येतात आणि म्हणतात देवाला आमचं चांगलं बघवत नाही. एका वारीतच का, एकच आषाढी वारी केली, पंढरपुरात पोचला, बातमी आली की घरी असं असं नुकसान झालं. आपल्याला वारीत अर्जिन नाही म्हणे आपल्याला. हो, नाही नाही नाही, देवाला आमचं चांगलं बघवलं नाही. अरे देव चांगलंच करतात पण ते तुझ्याकडून बघवलं जात नाही. नाही तर देव चांगलंच करतात सगळं. म्हणून प्रतिकूलता निवडली. के उपदेश केवते झुंज. पण काय करावं? पुढे वालभाचे भोज नाचत असे. वालभ म्हणजे आपल्या प्रीतीतला व्यक्ती आणि वालभाचे म्हणजे त्याचे. देवाचा प्रीतीतला कोण आहे? भक्तराज अर्जुन. आणि त्या प्रेमाचं चित्र कोण आहे? परमात्मा. पुढे म्हणजे अर्जुनाच्या पुढे वालभाचे भोज म्हणजे अर्जुन ही प्रेमाची मूर्ती आहे आणि त्या प्रेमाच्या मूर्तीसमोर देवाचा जो काही आकार आहे ना, चित्र नाचत असे, ते नृत्य करत आहे. किंवा देवाच्या समोर देव ही प्रेमास्पदच आहे की नाही, आणि अर्जुनाची मूर्ती उभा आहे आणि ती ब्रह्मानंदाच्या आनंदाने संपन्न होऊन लीला करत आहे. नाचणे शब्दाचा नृत्य करणं असा एक अर्थ होतो आणि नाचणे शब्दाचा लीला करणं असा सुद्धा एक अर्थ होऊ शकतो. कारण प्रेमाशिवाय नाचणं होत नाही, आनंदाच्या भाराशिवाय नाचणं होतच नाही. भागवतामध्ये आलं आहे बघा असं प्रमाण, एवं व्रतस्वप्रिय नाम कीर्त्या जातानुरागो धृतचित्त उच्चैः हसत्यथो रोदिती रवते गायन्त्युन्मादव नृत्यती लोकबाह्याः. प्रमाणाला आहे भगवत विषयक जर आनंद अंतकरणात दाटला की त्याचे 5 भाव प्रगट होतात. हसती, रोदिती, रवती, गायन्ती, उन्मादवन नृत्यती. गाये नाचे उडे, हे प्रेमाशिवाय घडत नाही. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. पण पहा किती आश्चर्य आहे. या अर्जुनाच्या बोला देव नाचे सुखे भोलला, म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज. 18व्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनाला देवाने विचारला, रे अर्जुना
मी तुला सांगितलं, तुला कळालं ना? एकाग्रचित्ताने ऐकलं ना? जर एकाग्रचित्ताने ऐकलं असेल तर सांग बरं, ज्या मोहाने तुला मागे भुलविलं होतं तो मोह तुझ्या मनात आहे की नाही? आणि जर असेल परत सांगतो, नसेल तर आपला आत्मानुभव प्रगट कर. अर्जुनाने काय उत्तर दिलं? नष्ट मोह. हा पहिलं उत्तर हे दिलं बरं. पण देवाला विचारला, देवा मोहच काय विचारता फक्त? अर्जुन म्हणे, देव काय पसता ते आवडे मोह, नुसता मोहच काय विचारतात? तो सकुटुंब गेला जे ठावं घेऊन या बोला. तो तर आपला कुटुंबासहित परिवार घेऊन गाशा गोंधळून निघून गेला. म्हणजे देवाने फक्त विचारलं मोह आहे की नाही, मोह असे की नाही. अर्जुनाने उत्तर काय दिलं? फक्त मोहच गेला असं नाही. अर्जुनाचं उत्तर एवढंच आहे श्लोकामध्ये, नष्ट मोहा. हा पण ज्ञानोबांनी भाष्य असं बारीक केलं त्यामध्ये की देवा नुसता मोह नाही गेला, त्या मोहाचं कारण अविद्या, अज्ञान आणि त्याचा परिवार सगळेच गेले अंतःकरणातून. हे कार्य आहे. आश्चर्य आहे की नाही? आणि जेव्हा हे उत्तर देवाने ऐकलं, नष्ट मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. माझा अर्जुन आता मोहमुक्त झाला. इतका आनंद झाला देवाला. जसं चंद्राला पूर्ण पाहिलं की क्षीरसागराला आनंद होतो आणि म्हणून सागराला भरती येते. पौर्णिमेला चंद्र पूर्ण झाला की त्या क्षीरसागरातून चंद्र हा त्याचा पुत्र आहे. आणि आपल्या पुत्राचा क्षयरोग गेला म्हणजे ताप गेला की बापाला आनंद होत असतो. उन्हेनी उमचला सुधाकर देखोनी आपुला कुमर, मर्यादा क्षीरसागर विसरेचे ना. तसं देवाला झालं. जसा आपला चंद्र नावाचा पुत्र या क्षयरोगातून मुक्त झाला की क्षीरसागराला आनंद होतो, म्हणून त्याला भरती येते. तेव्हापासून भरती येते बरं. ही काय उत्तर याचं दुसरं? हेच उत्तर आहे ना. चंद्रामुळे त्याला भरती येते समुद्राला, एरवी नाही येत बघा, लगेच ओटे लागते. तसं माझा अर्जुन पूर्ण झाला याचा आनंद देवाला झाला. आणि देव रणांगणावर रथावर मी अर्जुनाचं गुरु हे विसरले, नाचायला प्रारंभ केला. या अर्जुनाची बोला देव नाचे सुखे भुलला, म्हणे विश्व फळा झाला फळ हा मज. का? आनंदामध्ये नाचणं होतं, प्रेमात नाचणं होतं. तसं अर्जुनाच्या समोर प्रीतीतला असणारा हा अर्जुन आणि त्याच्यासमोर त्या प्रेमाचं चित्र भगवान परमात्मा नाचत असे. देवाला काहीच नाही का वाटलं? आपण अर्जुनाचे गुरु आहोत, कृष्ण वंदे जगद्गुरुम, आणि कुशाल प्रेमाच्या प्रकारे नाचत आहे. ज्ञानोबा म्हणतात प्रेम असं असतं ज्याच्या संकोच वाटत नसतं. प्रेमात तेच असतं बघा, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी, तरी ते काही. या ओळीतलं तरी ते काही शब्द आहे ना, सगळीकडे घ्यायचा. आवडी आणि लाजवी तरी ते काही, व्यसन आणि शिनवी तरी ते काही, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. काही म्हणजे काय? आवड आहे आणि लाज वाटते तर ती आवडच काय? व्यसन आहे, छंद आहे आणि ते व्यसन करताना लयच कष्ट होतात तर ते व्यसनच काय? आणि एकाला वेड लागलं म्हणे आणि ते वेड त्याला भ्रमित करत नाही, भुलीत पाडत नाही तर ते वेडच काय? सगळीकडे अर्थ घ्यायचा. ज्ञानोबारांची हातवटी बघा. आपण जर आपल्या आयुष्यामध्ये रममान होण्याकरता ज्ञानेश्वरीची निवड केली तर जगात आपल्याला सुखाकरता कोणत्या आलंबनाची गरज नाही. फक्त ज्ञानेश्वरीमध्ये डुंबून राहायचं, दुसरं कोणता आलंबन आधार घ्यायचा. आणि आपल्या बुद्धिमत्तेचा किती विकास करायचा तरी ज्ञानेश्वरीतूनच. आणि एखाद्या व्यक्तीला बुद्धीचा लयच अहंकार असेल, जिरवायचा कुठं? असंच आहे ते. कारण थक्क होऊन जातं महाराज, थक्क होऊन जातं. काय ज्ञानोबांची प्रतिभा शक्ती आहे. नाही लागत कधी कधी भाव, काही त्यांच्या कृपेने लागतील. पण आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर रममान होण्याकरिता एकमेव आलंबन घ्यायचं ज्ञानेश्वरीचं. आणि काही झटे मारत राहायचे या अक्षराला. अहो तान याचे लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेमदोन वटे पर्यंत याचिनी. आणि अशी कोणतीही व्यक्ती म्हणू शकत नाही मला एका आवृत्तीत सगळी ज्ञानेश्वरी कळाली, आणि म्हणूही नाही. कारण एका आवृत्तीत कळतच नाही, दुसऱ्या आवृत्तीत नवीन भाव स्फुरतात.
गुरुजी डॉक्टर बाबाने एकदा पाठामध्ये एक वाक्य सांगितलं होतं, कोणताही ग्रंथ 3दा सांगितला की तो ग्रंथ प्रसाद करत असतो म्हणतात. 3 वेळा कोणता तरी ग्रंथ, एक ग्रंथ कोणता तरी 3 वेळा सांगितला पाहिजे, असं एका महापुरुषांचं वाक्य बाबांनी त्यांना सांगितलेलं होतं पाठामध्ये, असं त्यांनी स्मरण करून दिलं. सेवा आहे ही अक्षर सेवा झाल्यानंतरच आपल्याला त्यातले भाव दाखवितात. हे अक्षर नाही, ते अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चितकळिका, उजळल्या श्रीकृष्णे आहाच बोलाचे वालिफ फेडीचे, आणि ब्रह्माची याची अंगाघडीचे, मग सुखेस सुरवाडीचे, सुखाचे माझी. म्हणून जेवढी होईल कळो अथवा न कळो, आपण तर ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, पण आपल्या कुटुंबातल्या लहान मुलांपासून मुलींपासून जे जे आपल्या ऐकण्यातले आहे त्या सर्वांना आपण या ग्रंथाच्या वाचनासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. कारण हे वाचलं, हे जो वाचील तोच वाचेल, आहे की नाही? वाचेल तोच वाचेल, आणि मी वाचणार नाही तर बहुतेक खरं तो वाचणारच नाही, असा प्रकार आहे की नाही? हे वाचलं पाहिजे. जेवढी आपण अक्षरांची सेवा करू की नाही, ज्ञानेश्वरी आहे नित्य नूतन आहे, नित्य नूतन. तसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व, तसे ज्ञानेश्वरीसुद्धा नित्य नूतनच आहे. बघा कितीतरी महापुरुष आहे महाराष्ट्रातले आपले, किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे पण काही महापुरुष असतील, अगदी वयाच्या 60-60 65 वर्षापर्यंत त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. एवढ्या वयापर्यंत संस्थेमध्ये असणारे श्री गुरुनाम गुरु मारुती बाबा गुरव किती पारा कोटीची ज्ञानेश्वरी सांगितली. किंवा गुरुवारी श्री मारुती बाबांचं जीवन बघा ना, 60 65 66 वर्ष होऊन गेलेत बाबांना, अजूनही विद्यार्थ्यांना साधकांना अध्यापन करवितात. वास्तविक त्यांचं वय उतार वयातलं वय आहे, ते त्यांचं वय नाही, शरीराचं वय आहे, त्यांच्या विग्रहाचं आहे. त्या वयामध्ये कोणतीच व्यक्ती एवढी कार्यशील राहू शकत नाही, उत्साही राहू शकत नाही. पण ते बाबांची जी वृत्ती आणि शरीर आहे ना, ते आतल्या आनंदाने तृप्त आहे. पाठाचं निमित्त आहे, जसं आरशाचं निमित्त असतं, आणि त्या निमित्ताने आपण आपल्या मुखाचं अवलोकन करतो, तसं साधकांच्या पाठाचं निमित्त आहे, आणि त्यातून बाबा असतील ते आपल्या जीवनाचा आनंद भोगतात. पण सगळेच शास्त्री बाबा असतील, डॉक्टर बाबा असतील, सगळीच महापुरुष मंडळी, कारण यांची सगळी जर आपण जर बाह्य विग्रह पाहिले तर त्यांच्या आरोग्याच्या समस्या, त्यांच्या वयाच्या असणाऱ्या घटना, या सगळ्या सामान्य निकषावर लावून पाहिल्या तर कोणी टिकू शकत नाही, म्हणजे एवढ्या कार्यशीलतेमध्ये टिकू शकत नाही. पण त्यांना उत्साह एवढा आहे, बाबा करायचं का करू ना, 2 तास चिंतन होऊन जातं, नकार नाहीच. प्रवचन असो कीर्तन असो करो की चिंतन. हो, काय बाबाचा उत्साह पाहून थक्क होतं. बघा आपण कधी कधी आपला प्रवास झाला तर असं वाटतं किती बेकार प्रवास आहे, कठीण आहे, आणि बाबांचा प्रवास पाहिला तर काहीच नाही, विमानातून प्रवास झाला तरी तेवढेच प्रसन्न. आवड आहे ना. कशाकरता सांगितलं? ही सेवा आहे ग्रंथाची, आणि या सेवेतून ही अक्षर कृपा करतात. जेवढी होईल तेवढी सेवा केली पाहिजे. बघा, आणि थोडासा परमार्थ यंत्रवत न करता शांततेनं केला पाहिजे. ओरकायचं म्हणून हे काही ते काहीतरी एक शब्द आहे बघा व्यवहारात, ते काहीतरी एखादा नवीन का लागला ना एखाद्या पदावर, तर त्या टास्क काय असं काहीतरी म्हणतात, त्याला ते करावं लागतं. टार्गेट, हां, तसं काही टार्गेट थोडीशी आपलं एवढ्या दिवसामध्ये एवढं वाचलंच पाहिजे. अगदी निवांत थोडं वाचं शांततेनं, त्या अक्षरातला भाव तरी मनात गेला पाहिजे की नाही. भराभर वाचायचं, आणि काय काय वाचलं, काहीच नाही, तसं नाही, शांततेनं हे वाचलं पाहिजे. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. तर ही ओवी काही आता होणार नाही. आवड आहे, आवड, आणि त्या आवडीचा विषय सेवन करत असताना म्हणून एखाद्या व्यक्तीला लाज वाटते, नाही हो म्हणे, मला ना लयच लाज वाटते, मला भजनाची लय आवड आहे म्हणे, मला भजनाची खूप आवड आहे, पण मला ना गळ्यामध्ये टाळ घ्यायला लाज वाटते. अरे काय, भजनाची जर आवड असेल तर लाज कशी वाटेल? तसं नसतं. एखाद्या व्यक्तीला आहे ना पदार्थ खाण्याची आवड असते बिचाऱ्याला आवड, आपण काय म्हणू, कोणाचा कोठा चांगला असतो काही नाही, पण त्याला गुलाबजामुन आवडतो, आणि तो मला आहे ना जामून फार आवडतो, पण मला ना पंक्तीला जायची लाज वाटते. हे असं नाही. खरा मनुष्यत्व आहे, त्याला जर आवड असेल ना 2 पंक्तीपर्यंत उठतच नाही.
आवड असेल तर त्याला लाज वाटतच नसते, संकोच नाही वाटत, कमीपणा वाटत नाही. तयाचे आम्हा व्यसन आहे का नाही, व्यसन आणिशे नव्हे, देवाचं आम्हाला व्यसन आहे. तो आमुचे निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळते. भजनाची आवड असेल तर त्या व्यक्तीला गळ्यामध्ये टाळ घेण्यासाठी अजिबात लाज वाटत नाही. कीर्तनाची आवड असेल तर त्याला वारकरी पोशाख परिधान करण्याची अजिबात लाज वाटत नाही. थोडं वाक्य कठोर आहे. एखाद्या व्यक्तीला कीर्तन साथ करण्याची आवड आहे आणि तो म्हणला नाही मला धोतरण्यास लाज वाटते, आवडच नाही. आवडी आणि लाजवी तरी ते काय न, आवड आणि लाज वाटते असं नाही. आवड जर असेल, काही भागामध्ये बघा कीर्तनाची हरिपाठाची आवड आहे त्या व्यक्तिमत्वाला, दिवसभर ते कंपनीत काम करतात, पण आवड आहे तर आपल्याला लाजवेल एवढे वारकऱ्याचा सुंदर वेश धारण करून कीर्तनाला येतात. कारण आवड असेल तर लाज वाटत नाही. नाही म्हणे आम्हाला आवड आहे लाज वाटते, काय तसं नसतं. आवडीमध्ये लाज वाटत नाही. या ओळीचा थोडा विस्तार आपण उद्या करू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरू जोग महाराज की जय.